पाहिजे. गोपाळजी, अहो तुमची काय अवस्था झाली आहे? कुठे होतात तुम्ही? तुम्ही आत या आधी. सावकाश. इथे बसा. सावकाश. पाणी. हो आणते. हो. हळू हळू. गोपाळजी, अहो अशी अवस्था कशामुळे झाली आहे तुमची? आणि डोक्याला पण लागलंय तुमच्या. मला काय आठवत नाही, एवढंच आठवत आहे. मला तरी डोक्यात मागणं जोरात मारले, नंतर मी बेशुद्ध होतो. काय आठवत नाही नंतर. बघू. गोपाळजी, फार लागलंय तुम्हाला. गोपाळजी, अहो तुमच्या घरचे फार काळजी करतायत तुमची. आणि तुम्ही गायब झाला होता ना, तर मोठा घोळ झालाय. सगळीकडे चर्चा झाली आहे त्याची. घोळ झाला? असं किती तास बेशुद्ध होतो मी? गोपाळजी, अहो 2 रात्र गायब होतात तुम्ही. 2 रात्र? आणि तुम्ही गायब होतात त्यामुळे दादाला असा संशय आहे की पोलीस स्टेशन तुम्ही जाळले आणि त्यानंतर फरार झालाय. तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय बे. साहेब, आग आग, अहो आग. गोपाळजी, तुम्हाला बरं नाही वाटत आहे? आपण डॉक्टरांकडे जाऊयात. चला. नाही नको अरे पप्पा, बरं वाटतंय आता मला. गोपाळजी, तुमच्या घरचे फार काळजी करतायत, तुमची वाट बघतायत. खरं तर मी पण गेले 2 रात्र झोपली नाहीये. माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. तुम्हाला आत्ता समोर बघून कुठेतरी हायसं वाटतंय. गोपाळजी, तुमची फार सवय लागली हो मला. थँक्यू आर्या मॅडम. माझी एवढी काळजी वाटते तुम्हाला. मी आता निघतो घरी. मला निघावं. हा. अरे मॅडम, मला चक्कर यायला लागली. गोपाळजी, तुम्हाला बरं नाही वाटत आहे? तुम्ही थोडा वेळ आराम करा हवं तर, आणि मग नंतर घरी जा. नाही मला काय. नाही गोपाळजी, तुम्ही आज चला, मी तुम्हाला डोक्याला पट्टी बांधून देते. चला, थोडा वेळ आराम करा. आपण घरी वाट बघत असताना सगळे. सावकाश. हा 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 हा, बरं आहे, ठीक आहे, ठेव. अहो काय म्हणलं सुधाकर, डेड बॉडी गोपाळचीच आहे ना? तोंड पण ठेव तुझं. डेड बॉडी नाही काही नाही, गोपाळचीच काय, कोणाची बी नाही. तुझं आपली. बघा, मी म्हणलं होतं का नाही, राक्षस असा सहज जीव मरणार नाही. किड पडून नाही तर फासाव लटकून मरेल. आओ आओ आओ, घरी आलात आपण? घरी आलेत ना? अय लाली, अगं कुणी सांगितलं गोपाळ घरी आलाय? नाही आलाय घरी. हे घरी नाहीत आलो, मग कुठे गेलं? तुला काय माहित ग? तू बघितलं का? तुला कुठे सांगितलं तू आलाय म्हणून? नाही नाही, मला भास झाला हे घरी आल्याचा. मला पण हे शोधायला पाहिजे. त्या जागेवर न गायब आहेत, मग हे गेलो कुठं? गोपाळजी, तुम्ही पडा आता. सावकाश.
हा मी घालते. फार थंडी वाजते का तुम्हाला? हो तुमचे हात केवढे थंड पडले ते. मी तुमच्यासाठी गरम पाणी आणते. नाही नको. नका ना जाऊ तुम्ही लांब, जवळच थांबा, बरं वाटतंय. मी बेशुद्ध असताना एवढं सगळं घडलंय. मी गायब होतो म्हणजे जामकरला मीच आरोपी वाटणार. मला काहीतरी करावं लागेल, त्या जामकरचा विश्वास जिंकावा लागेल. आर्या मॅम, जे झालं ते झालं. कसं झालं म्हणजे मी स्वतःला नाही रोखू शकलो. मला माफ करा आर्या मॅडम. गोपाळजी प्लीज, झाल्या गोष्टीची माफी नका मागू. खूप दिवसांचा मनाचा भार हलका झाल्यासारखं वाटतंय मला. आणि जे झालंय मला त्याचा अजिबात पश्चाताप नाही. माझं खूप जास्त प्रेम आहे तुमच्यावर गोपाळजी. एक माणूस सापडत नाही आम्हाला. एक माणूस, तो माणूस निवांत येतो, आग लावतो पोलीस स्टेशनला, निघून जातो, निवांत झोपतो. आम्हाला सापडत नाही तो माणूस. त्याला सगळं माहिती आहे, कोण कधी येतं, कोण कधी जातं, कुणाचं घर कुठे, रस्ते कुठे, सगळं माहिती आहे त्याला. आम्हाला काही माहित नाही. शोधा त्याला, याच गावातला आहे तो. साहेब, आम्ही त्याला सगळीकडे शोधला. पार शेतात, डोंगराकडं, देवळं शोधली, घरं, जिथं जिथं शक्यता वाटत होती की नाही तिथं सगळीकडे शोधला. पण साहेब, तो नाही सापडला कुठं. तुम्ही सांगा, सविस्तर सांगा.